मन शांत करणं म्हणजे विचार संपवणं नाही, तर विचारांचा मालक होणं आहे. इच्छा नसणं म्हणजे जीवन सोडणं नाही, तर इच्छांनी आपल्याला ओढून न देणं हे आहे. समर्थ आज अशाच एका धन्य भक्ताचं वर्णन करतात, जो जगात राहतो पण जग त्याच्या मनात राहत नाही. आपण अनेकदा समजतो की भक्त म्हणजे सतत देवाचं नाव घेणारा, पूजा करणारा किंवा संसारापासून दूर गेलेला माणूस. पण समर्थ रामदास स्वामींच्या दृष्टीने खरा भक्त यापेक्षा कितीतरी उंच असतो. त्याच्या मनात इच्छांचं वादळ नसतं, विकारांची गर्दी नसते, त्रिगुणांचा गोंधळ नसतो आणि म्हणूनच तो प्रत्येक परिस्थितीत शांत, स्थिर आणि समाधानी राहतो. आजच्या श्लोकात समर्थ अशाच एका धन्यदासाची ओळख करून देत आहेत. श्लोक क्रमांक 50. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी क्लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की साधकाचं चित्त निस्तरंग असावं. समुद्रावर वारा आला की लाटा उठतात, तसंच मनांवर इच्छा, अपेक्षा, राग, लोभ, मत्सर यांचा वारा आला की मन अस्थिर होतं. पण मानस सरोवरासारखं शांत पाणी जसं आकाशाचं स्पष्ट प्रतिबिंब दाखवतं, तसंच शांत चित्ताचं परमात्म्यात दर्शन घडतं. म्हणून समर्थ म्हणतात की आदर्श भक्त विकारी नसतो, कामनांनी पछाडलेला नसतो, तो आतून पूर्ण शांत असतो. त्रिगुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? लेश नाही तमाचा. इथे फक्त तमोगुणांचा अभाव सांगितलेला नाही. तमोगुण हा प्रतिनिधी आहे. समर्थांची अपेक्षा आहे की भक्त सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जावा. हे गुण नष्ट होत नाही, तर त्यांच्यावर प्रभुत्व मिळवावं लागतं. याचा अर्थ समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. एक कुशल चालक कार चालवतो. गाडी त्याच्या नियंत्रणात असते. गाडी चालकाला जिथं हवं तिथे घेऊन जात नाही. तसंच ज्ञानी भक्त सत्व, रज, तम यांचा आवश्यक तेवढाच उपयोग करतो. गरज असेल तेव्हा रजगुणाने कार्य करतो, विश्रांतीसाठी तमाचा उपयोग करतो आणि साधनेसाठी सत्वाचा उपयोग करतो. पण कोणताही गुण त्याच्या मनावर राज्य करत नाही. तो गुणांचा स्वामी असतो, गुणांचा गुलाम नसतो. सात्विक इच्छाही का शांत व्हायला हव्यात? आपल्याला वाटतं की फक्त वाईट इच्छा सोडल्या म्हणजे झालं, पण समर्थ त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात, राजस आणि तामस इच्छा तर सोडायच्याच, पण सात्विक इच्छांचाही शेवट त्याग करावा लागतो. कारण इच्छा म्हणजे काय? इच्छा म्हणजे आपण त्या गोष्टीत अडकणं. ती सोन्याची साखळी असो किंवा लोखंडाची, बंधन हे बंधनच असतं. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत मनात तरंग आहेत आणि जोपर्यंत तरंग आहे तोपर्यंत परमशांती मिळणार नाही. चित्त निवळल्यावर काय घडतं? एकदा मन पूर्ण निवळलं की दुःख आलं तरी तो कोसळत नाही आणि सुख आलं तरी वाहवत जात नाही. त्याचं समाधान परिस्थितीवर अवलंबून राहत नाही, हे त्याच्या अंतर्मनातून उगवतं. उदासीन म्हणजे निराशा नव्हे. समर्थ भक्तांचं पहिलं लक्षण सांगतात, उदासीन. आज आपण उदासीन म्हणजे दुःखी किंवा निराशी असा अर्थ देतो, पण खरा अर्थ वेगळाच आहे. उद म्हणजे वर आणि आसीन म्हणजे स्थिर झालेला, म्हणजे इंद्रिय सुखाच्या पातळीवरून उंचावलेला असं त्याचं मन, जिथे स्पर्धा नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, खटपट नाही, स्वतःला सिद्ध करण्याची धडपडही नाही. तो सिनेमा, राजकारण, गप्पा किंवा क्षणिक मनोरंजनाचा द्वेषही करत नाही, पण त्याचं मन त्या गोष्टीतही अडकत नाही.
तो अलिप्त असतो, जगात असतो पण जगाचा होत नाही. इथे नचिकेताचे एक उदाहरण देता येईल. कंठोपनिषदात यमराजांनी नचिकेताला संपत्ती, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, स्वर्गसुख अशी असंख्य प्रलोभनं दिली, पण नचिकेताने एकच उत्तर दिलं, हे सर्व नाशवंत आहे. हीच खरी उदासीनता. ज्याला सत्य हवं आहे त्याला मोह आकर्षित करू शकत नाही. स्वामी विवेकानंदांचे ही उदाहरण आपल्याला इथे घेता येईल. अमेरिकेतील अनेक श्रीमंत स्त्रिया स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्या. अनेकांनी त्यांना संसारात ओढण्याचाही प्रयत्न केला, पण स्वामीजींचे ध्येय स्पष्ट होतं. त्यांचं मन ब्रह्मज्ञानात स्थिर होतं. म्हणूनच कोणतंही आकर्षण त्यांना विचलित करू शकलं नाही. ही उदासीनता म्हणजे पलायन नव्हे, तर अंतःकरणाची परिपक्वता आहे. तापसी म्हणजे स्वतःला जाळणारा नव्हे, विकारांना जाळणारा. तप म्हणजे तापण. सततच्या साधनेमुळे मनात एक दिव्य अग्नी प्रज्वलित होतो. सामान्य माणूस दोनच अग्नी ओळखतो, एक कामाग्नी आणि दुसरा क्रोधाग्नी. पण साधकाच्या मनात अजून दोन अग्नी असतात, एक म्हणजे योगाग्नी आणि दुसरा ज्ञानाग्नी. हे अग्नी काम, क्रोध, लोभ, अहंकार यांना जाळून टाकतात. म्हणून तप म्हणजे शरीराला शिक्षा करणे नव्हे, तर मन शुद्ध करणे. तपाची 3 रूपं आहेत. भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचं तप सांगितलेलं आहे. एक शारीरिक तप म्हणजे स्वतःचं शरीर देवकार्य आणि सेवेसाठी झिजवणं. दुसरं वाचिक तप, अशी वाणी बोलणं की कोणाचंच अंतःकरण दुखवलं जाणार नाही व वाचेने केवळ भगवंताचं नामस्मरण होईल. मानसिक तप, निंदा, अपमान, अन्याय सहन करूनही मनात द्वेष न वाढू देणं. आज सोशल मीडियावर एखादी टीका झाली की माणूस दिवसेंदिवस अस्वस्थ राहतो, पण तपस्वी माणूस प्रतिक्रिया देत नाही. तो उत्तर देण्यापेक्षा स्वतःला घडवतो. तुकाराम महाराज म्हणतात, आली उर्मी आहे हीच तपाची खरी ओळख आहे. ब्रह्मचारी म्हणजे कोण? आज ब्रह्मचारी म्हणजे अविवाहित माणूस असा अर्थ घेतला जातो, पण हा मूळ अर्थ नाही. ब्राह्मणी चरती म्हणजे जो प्रत्येक क्षणी ब्रह्मस्वरूपात जगतो, प्रत्येक कृतीत परमात्म्याचं स्मरण ठेवतो, प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करतो, तो खरा ब्रह्मचारी किंवा ब्रह्म जाणतो तो ब्रह्मचारी. विवाह केला किंवा नाही यापेक्षा त्याचं चित्त ब्रह्मात रमलं आहे का नाही हे महत्वाचं आहे. तमाचा लेशही राहत नाही. तम म्हणजे अज्ञान, अंधकार, जे विवेक झाकतं, प्रमाद वाढवतं आणि मोह निर्माण करतं. पण धन्य भक्ताला अनुभवातून सत्य कळलेलं असतं, म्हणून त्याच्या मनात शंका राहत नाही. परमात्मा, जीव, जगत, माया, देह, आत्मा ह्या सर्वांचं नातं त्याला स्पष्ट झालेलं असतं, म्हणून तो निसंदेह असतो आणि म्हणूनच समाधीत तो स्थित झालेला असतो. समर्थांनी सांगितलेला भक्त हा चमत्कार करणारा माणूस नाही, तर तो स्वतःच्या मनावर विजय मिळवलेला माणूस आहे. त्याच्या मनात विकार नाही, इच्छांचं वादळ नाही, त्रिगुणांची गुलामी नाही. तो उदासीन आहे, परंतु इतर कार्यामध्ये, भगवत कार्यामध्ये तो उदासीन नाही. तपस्वी आहे, ब्रह्मचारी आहे, म्हणूनच त्याच्या मनात संशय नाही, भीती नाही आणि अस्थिरताही नाही. असा धन्य दास त्रिभुवनात खऱ्या अर्थाने परमेश्वराचा सेवक ठरतो. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर माफ करा. ह्यासारख्या इतर श्लोकांचाही अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.